सुंदर ते ध्याना उभे विठेवरे सुंदर ते ध्याना उभे विठेवरे तुका
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
अनंत ब्रह्मांडे उदरे ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदागरी 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 अनंत ब्रह्मांडे उदरे आनंद ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे आनंद ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदागरी 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 नवल देवळे देवळे नवला केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे पृथ्वी गेले तृप्ता गेले पृथ्वी गेले तृप्ता गेले याशी यशोदा भोजन गाले याशी यशोदा भोजन गाले याशी यशोदा भोजन गाले याशी यशोदा भोजन गाले विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्याची गौरण करी देती त्याची गौरण करी देती याशी गौरण करी देते याशी गौरण करी याशी गौरण करी देते याशी गौरण करी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे गोडे
अनंत अनंत ब्रह्मांडे अनंत
ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी
नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्यासे यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथमा नमना करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमना दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. आज आपल्या या भागवत कथा आणि त्याची सांगता आणि आज काल्याचं कीर्त होऊन सर्वांना महाप्रसाद. म्हणून काल्याच्या प्रसंगातील अभंग गवळण ही नियमाप्रमाणे असावी. कारण असं असतं, कार्याला पूर्णत्व येण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याची कथा, श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन करणारं अशा प्रकारे कीर्तन. कारण त्या कार्याला पूर्णत्व येतं. कारण कृष्ण अवतारच असा आहे, पूर्णत्व देणारा, पूर्णत्व करणारा. म्हणून कृष्ण स्वरूपाला एक वेळेला जरी वंदन केलं, एक वेळेला जरी नमस्कार केला आणि भावनानिष्ठ होऊन, तर काय परिणाम होतो व्यास महर्षी वर्णन करतात. विठाल एकोपी कृष्णस्य कृत प्रणामो. बघा, एक वेळेला जर भगवंताला नमस्कार केला, कृष्ण परमात्म्याला, किंवा दुसरं परमात्म्याची मूर्ती असली तरी कृष्ण रूप आहे. सर्व कृष्ण रूपामध्ये सर्व समाविष्ट होत असत. म्हणून सर्व धर्म जिथं अंतर्भाव होतो सर्व धर्माचा. शृणुते सर्व धर्माश्च सर्वान देवा नमस्यति आनसूयर्जित क्रोधस तस्य तुष्यति केशवः. केशव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून जिथं भगवान कृष्णाचं अनुसंधान ठेवून आपण कोणते जरी मूर्तीला नमस्कार केला तरी हे कृष्ण रूपच आहे असा भाव ठेवल्याच्या नंतर तो श्रीकृष्ण परमात्म्याला प्राप्त होत असतो. विठ्ठल कारण श्रीकृष्ण अवतार परिपूर्ण आहे. म्हणून बाकीचे अवतार अपूर्ण जर वाटले, आपण कृष्ण स्मरण करून नमस्कार करायचं. म्हणजे आपल्याला काय होतं, श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घडलं जातं. बघ, म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याला एक जर वेळेला नमस्कार केला तर 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य. अश्वमेध यज्ञ बघा, एक वेळेला जर नमस्कार केला मग आपण किती वेळेला नमस्कार करतो मूर्तीला, याला हा एवढं पुण्य आपल्याला मिळणार. पण कधी नंतर, नाही तर तुम्ही म्हणणार आम्हाला लगेच मिळायला पाहिजे, लगेच बदल व्हायला पाहिजे, तसं नसतं. हा, कारण हे शरीर सोडल्याच्या नंतर त्याचं परत फल मिळत असतं. विठ्ठल शुभ कर्म
असेल किंवा अशुभ कर्म असेल याचं फल आपल्याला नंतर मिळत असतं. माऊली सांगतात स्वतः, कर्मे करिता शरीरी लहाती महत्वाची फरारी, पाठी निधनी एक सरी पावती फळे. म्हणजे या जन्मामध्ये तुम्ही केलेलं शुभ कर्म त्याचं फळ लगेच मिळत नाही. तुम्ही ज्वारी जर पेरली, ऊस लावला, लगेच तोडायला जाता येणार नाही. काही दिवस त्याला थांबावं लागतं. बघा, तसं शुभ कर्माचं फल आपल्याला सुख नावाचं जे फल आहे ते प्राप्त होण्यासाठी, ते फलद्रूप होण्यासाठी काही वेळ लागत असतो. आणि अशुभ कर्माचं फळ सुद्धा तसंच आहे. अशुभ कर्माचं सुद्धा फळ काही काळाने प्राप्त होत असतं. असं असतं. म्हणून शुभ असेल किंवा अशुभ असेल, या कर्माचं फल ताबडतोब मिळत नसतं. आणि लईच जर अति अशुभ कर्म जर झाले तर मग मात्र लवकर फळ भोगावं लागतं. माऊली बोलतात, कारण अति जर आपल्याकडून अशुभ कर्म झाले अति प्रमाणामध्ये, खूपच चोऱ्या केल्या समजा, खूपच आपण खोटं बोललो, मग त्याचं फळ या जन्मामध्ये सुरुवात होत असते त्या फळा. कशामुळे? कारण ते अनेक प्रकारचे जे पाप असतात ते म्हणतात आम्ही आता थांबलो, किती दिवस थांबायचं, एकाचा नंबर कधी लागायचा आमचा. म्हणून ते काय करतात, एकत्र येतात सर्व पाप एकत्र येतात आणि मेळावा तयार करतात. ते मेळावा, जसं संत मेळावा, आपण यात्रेला संत मंडळी एकत्र येतात, तसं ते पाप एकत्र येतात सर्व आणि विचार करतात, अहो कधी नंबर लागायचा आता आपला, आता लगेच सुरुवात करा या जन्मातच, परत दुसऱ्या जन्मापर्यंत किती दिवस थांबायचं, का थोडे आहेत का आपण एवढे जण, कधी नंबर लागायचा आपला. मग लगेच सुरुवात होत असते. बघा, या शरीरामध्ये सुरुवात होत असते. जर अति पाप असेल तर, अति अशुभ कर्म असेल तर. माऊली बोलतात, पापे आपुले निथावे जव करीती मेळावे. काय माऊलीचे शब्द येतो बघ, जव करीती मेळावे, सर्व मेळावा भरून एकत्र येतात ते पाप. आणि जिताची आघवे, बघा जिवंतपणेच दुःख द्यायला सुरुवात करतात. विठ्ठल बघावर का, आता माऊलीचे शब्द आहे, आपलं काही नाही, हे सर्व माऊलीचे शब्द आहे. पण माऊलीचं, तुकाराम महाराज हे सोडून दुसरं काही बोलायचं नाही. गादी नारद महर्षीची गादी, दुसरं बोलल्यानंतर दोष लागतो बोलणाराला आणि ऐकणाराला दोष लागतो. विठ्ठल दुसरा दृष्टांत दिला माऊलीने. आता एवढं बोलून अभंगाकडे वळायचं आणि लय उशीर नाही लावायचं बरं का आपल्याला. बरोबर 11ला तर आपण प्रसादाला बसायचं, 11 वाजता प्रसादाला बसायचं. कशामुळे? कारण असं असतं, प्रसाद जो असतो तो 12च्या अगोदर सेवन करायला पाहिजे. प्रातर मनुष्याना मशनम श्रुती बोधितम नांतरम भोजनम कुर्यात अग्निहोत्र समोविधी. स्पष्ट वर्णन आहे त्याचं की सकाळचं जे जेवण आहे ते 12च्या आतमध्ये करावं लागतं. पारणं जरी करायचं असेल 12च्या आतमध्ये करावं लागतं. मग काल्याचं जरी कीर्तन असेल तरी 12च्या आतमध्ये करावं लागतं. 11 वाजता तर सुरुवात झाली पाहिजे भोजनाला, आनंदात जेवण सुरू झाली पाहिजे. म्हणून किती जरी उशिरा आपलं सुरू झालं, उशिरा नाही, टाइम शिरायचे तसं काय नाही. तर बरोबर 11ला आपल्याला भोजनाला बसायचं. आणि आज सोमवार आहे, पण त्या सोमवाराचं वर्णन आलेले शिवपुराणामध्ये. श्लोक ऐका त्याचा आता. मान्न मेक भुक्तंतु, सोमवारच्या दिवशी फराळाचं चालत नाही. बघा, आता एकच वेळेला जेवायचं आणि 11च्या टायमाला जरी जेवलं आपण सर्वांनी तरी चालतं. लई जर कासावीस झालं, रात्रीच्याला नाही झोप आली, अंगावर त्या अंगावर समजा नाही झोप आली, तर मग थोडंसं अग्नीचा संबंध आलेला नसेल असा पदार्थ घ्यायचा. समजा केळी असेल, सफरचंद असेल, आंबा असेल, अग्नीचा संबंध आलेला नाही त्याला. बघा, दूध जरी असेल कच्चं घ्यायचं, ताजं दूध म्हशीचं असेल, गाईचं असेल, लगेच ते प्यायचं.
पोटभर प्या, तसं काय नाही. कारण कसं असतं, जलशी गायचं समजा कमी टक्क्याचं असलं ती घ्या, कारण नाही मिळाली समजा गावरान कुठं मिळायचं आता. बरं आता बाबांकडे आहेत गाई, पण आता सर्वच तिथं गेलो ते तरी दूध कमी पडेल ना, म्हणून जलशीचं खवाय ना आपण घ्यायचं. हा, परंतु आग्नीचा संबंध येऊ द्यायचा नाही. विठ्ठल म्हणजे सोमवारच्या दिवशी जर दुसरा पण समजा आग्नीवरती तयार केलेला पदार्थ असेल तो चालत नाही. बघ नियम आहे बघ का त्याचं, शिवपुराणातलं वर्णन नाही, माझ्या पदरचं काही नाही. म्हणून शक्यतो 12च्या आतमध्ये जरी जेवलं चालतं, 11 वाजता जेवायचं आणि व्यवस्थित जेवायचं. म्हणजे कसं आहे, टाकी फुल झाल्यानंतर शक्यतो लय भूक लागणार नाही. आणि जरी संध्याकाळच्याला लागलीच भूक तर थोडंसं दूध म्हणा, केळी म्हणा, सफरचंद म्हणा, चिक्कू म्हणा, काय फळ असेल ते घ्यायचं, म्हणजे तो सोमवार आपल्याला प्राप्त होतो. आता काही माणसं मी असे पाहिले, बाबा तुम्ही आला ते लई आनंद वाटला, हो समाधान वाटलं, बरं झालं वेळ काढला बाबांनी. तर काय झालं बघा, काही लोक महाराज म्हणते तर आम्हाला सोमवारी संध्याकाळी सोडणार आम्ही. बरं म्हणलं चांगलं, काय तसं दिवसभर म्हणलं उपाशी तुम्ही. म्हणले नाही थोडं करतो फराळ. फराळाचं पाहिलं जवळजवळ अर्धा किलो खिचडी ताटात भरली आणि त्याच्याबरोबर दही, परत अजून पापड्या तळलेल्या. म्हणले एवढं खायचं, मग संध्याकाळपर्यंत बिन घोर. बघा काय आता सोमवार, असं सोमवार चालत नाही, शास्त्राच्या विरुद्ध या सोमवार. कारण एकादशी आणि सोमवार व्रत वैष्णवासाठी अग्रगण्य सांगितले. तुकाराम महाराज सांगतो, एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेनू. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिरमुख. विठ्ठल म्हणून शिवाजी महाराजांनी मला सांगितलं की सोमवार जरी सर्वांनी हित केलं तरी चालतंय म्हटलं. कारण अंदाज पाहून सांगितलं त्यांनी की स्वयंपाक व्यवस्थित आहे, प्रसाद घ्यायचा, भागवताचा प्रसाद या. आणि संध्याकाळची तुम्हाला जरी सवय असली तर थोडंसं दूध वगैरे फळ वगैरे घ्या, आणि आत्ता हा प्रसाद घ्यायला काहीच अडचण नाही. विठ्ठल नियम आहे त्याचे. आणि म्हणून ज्या कार्यामुळे कर्माचं फल जे आहे शुभ आणि असो, हा विषय चालला होता. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, दुसरा दृष्टांत दिला माऊलीने बरं का. वाटे पिकली या वृक्षाचे, दुसरा दृष्टांत माऊलीचा. फळ अपेक्षी तयाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. काय दृष्टांत दिला माऊलीने बघा, काय दृष्टांत दिला हो. आपण वाटेने चालत असताना फळाचं झाड पिकलेलं दिसलं, आणि फळं पाहून इच्छा झाली, आणि असं असतं न विचारता दुसरी वस्तू कोणाची घेऊ नये. विचारल्याशिवाय आपण बाजारामध्ये जरी गेलो, काय भाव लावले द्राक्षे, काय भाव लावले अंगूर, आणि असं म्हणता म्हणता उचलायचे आणि खायचे दोन, चालत नाही, दोष लागतो आपल्याला. ते जर म्हणले खाऊन पहा, तर मग तुम्ही घ्या उचलून खा, आणि खाऊन मग पुढं जरी गेले तरी तसं काय नाही. परंतु नुसतं खायचं न विचारता पुढं चालायचं, दोष असतो. असं न विचारता वस्तू घेणे दोष असतो. कोणती कोणती वस्तू घेऊ नये त्याचा एक श्लोक ऐकता. तृणम वा, गवत जरी दुसऱ्याचं न विचारता घेतलं तरी पाप लागतं. गवत गवत म्हणलं किती खालची वस्तू आहे, ते गवत जरी आपण गपचीप आणलं तरी पाप लागतं. शाकम म्हणजे खाण्याचा पदार्थ कोणता जरी असेल तर न विचारता जर घेतला आपण, पाप लागत असतं. विठ्ठल म्हणून अशुभ आणि शुभ कर्माचं फल आपल्याला प्राप्त होतं,
पण अति अशुभ कर्म झाले तर फळाला लगेच सुरुवात होते. म्हणून त्याच्यासाठी माऊलीने दृष्टांत दिले काही ओव्यामध्ये, 4-5 ओव्या आहेत, पण आता एवढीच सांगतो फक्त. तेवी साधारण कर्माचे फळ घेताया. बघ, ज्याप्रमाणे समजा एखादे फळ तोडलं आपण आणि माणूस लपून बसलेला आहे माग मालक, आणि असंच झालं ना बाबा. दिंडीमध्ये गेलतो आम्ही बघा एकदा, आणि दिंडीमध्ये गेलो एका माणसाने तोडला हो नारळ, आणि ते माणूस लपून बसलेला होता. नारळ तोडल्यानंतर काय सांगावं, पिशवीत टाकला नारळ त्याने, आता मोठं पिशवी, मोठं नारळ पाण्याचं. दिंडी थांबल्यावर ते मालक जो होता म्हणले आता कुठं थांबते काय, म्हणले आता तिथं जायचं लगेच. म्हणले महाराज कोण आहे या दिंडीमध्ये? आता मला वाटलं काही दक्षिणा द्यायलाच आला का माणूस. ते म्हणले ते आहेत म्हणले कीर्तन. म्हणलं दिंडी आमची नाही, पण आपलं कीर्तन करायला आपलं आलोत. म्हटलं दिंडी आमची नाही. म्हणले मग मेन माणूस कोण आहे? म्हणले 2-4 माणसं आहे त्याच्यामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणले लगेच ज्या माणसाने तोडलं होतं नारळ ती पिशवीत होतच, जाऊन असंच धरलं त्याला. म्हणले आता एक काम करायचं, माझा नारळ जोडून द्यायचा, तिथं जोडून द्यायचा. आणि प्रवचनाला आम्ही बसलो, रामकृष्ण हरी सुरू झाले, आणि माणूस म्हणतो आमचा नारळ जोडून द्या, फक्त तुमचं प्रवचन नंतर करा. पंढरपूरच्या अलीकड गावातली घटना आहे बघा, रोडच्या कडीलाच गावी. काय सांगावं, पाणी झालं, काम झालं माझा. आपण असं परत काही ठोका बिका टाकला तर म्हणलं अवघडच आता, आणि माणूस रागावलेला होता. असं असतं, आणि त्याला अगोदरच वारकऱ्याची चिड. हा, ते म्हणले हे काही त्रास देतात म्हणे आम्हाला, आणि त्याने एवढं बोलला बघा, वाईट वाटलं. आणि त्या माणसाचं गचूळ धरलं, आणि मग आमच्या लक्षात आलं माऊलीची गोबी बघा, की वाटे पिकले या वृक्षाचे फळ अपेक्षित याची. मग ते म्हणले लय त्रास दिला राव त्या माणसाने, काय नारळाची किंमत, पैसे दिले असते त्याला. म्हणलं तसं नसतं, हे कर्माचं फळ भोगावं लागतं, पैशाचा विषय नंतर येतो. आणि मग असं फळ दिलं त्याने की परत त्याची इच्छाच झाली नाही त्याला ते घेण्याची. बघा असं असतं. गाता
पहा असं वर्णन आहे. कशावरून विषय निघाला हा की भगवंताला एक वेळेला जर वंदन केलं 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं आणि हे पुण्य आपल्याला नंतर मिळतं त्या देह सोडल्याच्या नंतर. कारण या देहामध्ये का मिळत नाही, या देहामध्ये आपलं मागचं प्रारब्ध भोग चालू असतो त्याचा, आणि ते चालू असताना मध्येच दुसरं जर शिरलं तर अडथळा येत असतो त्याच्यात, असं असतं. म्हणून ते कर्माचा उपभोग पूर्ण होत असतो आणि नंतर त्याला भगवंत त्याच्यावर कृपा अगोदरच असते, पण त्याचं कर्म भोगून संपवावं लागत असतं, असंही बघा. आणि ते कर्म संपलं की भगवंत त्याला 10 अश्वमेध यज्ञाचं फल देतात. दशाश्वमेधी पुनरेती जन्म. अश्वमेध यज्ञ करणारा तरी त्याला जन्म मरण भोगावं लागतं, पण कृष्ण भक्ती करणाऱ्याला न पुनर्भवाय, परत त्याला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागत नाही. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र विठ्ठल कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय, त्याला परत जन्म मरणाचं दुःख भोगावं लागत नाही. आता अजून एक विषय असा आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याला जरी जन्म घेण्याची जर माणसाला इच्छा असेल तर त्याला भक्त म्हणूनच जन्म देतो भगवंत देतो, भक्त म्हणूनच जन्म मिळतो. ऐका त्याचा श्लोक आता. हरी भक्ती स्वरूपाच मुक्तिमिच्छन्ति वैष्णवाः तथा निर्वाण रूपांच मुक्तिमिच्छन्ति साधवाः. म्हणजे संत जी असतात ती मुक्ती मागतात, पण कोणती? हरिभक्ती हीच मुक्ती मागतात. ते सांगतात आम्हाला अजूनही जन्म द्या भगवंता, आणि तुमची कथा कीर्तन नामस्मरण हे करण्यासाठी जन्म द्या, अशी इच्छा ज्या वेळेला भक्त ठेवतो भगवंत काय करतात, मग त्याची इच्छा पूर्ण करतात आणि त्याला योग्य ठिकाणी परत त्याला सुखरूप जन्माला पाठवतात, आणि त्याच्यामुळे अनेकांचा उद्धार होतो. विठ्ठल त्याच्यामुळे त्या कुळामध्ये जन्माला येईल ते कुळही पवित्र. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुख सागरेस्मिन् लीरेम परे ब्रह्मणी यस्य चेतः. काय वर्णन. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन करावं. म्हणून हा अभंगच असा तुकाराम महाराजांनी सांगितला की अशा प्रकारे परमात्मा आहे, असा समर्थतेचं लक्षण केलं भगवंताने. किती समर्थतेचं लक्षण केलं. अनंत जे ब्रह्मांड आहेत, ब्रह्मांडाचा अंत सांगता येत नाही, म्हणून तुकाराम महाराजांनी अनंत शब्द वापरले. पण अनंत ब्रह्मांडाची जेवढी व्यापकता असेल त्याच्याही पेक्षा परमात्मा व्यापक. आणि नुसता व्यापक नाही तर नित्य आहे, व्यापक आहे आणि गुणरहित म्हणजे निर्गुण आहे. असा परमात्मा जो आहे. आणि हे अनंत ब्रह्मांड किती जरी मोठे असले, किती जरी व्यापक असले, तरी परमात्म्याने काय केलेलं आहे, त्याच्या हृदयामध्ये साठवलेलं म्हणजे परमात्म्याची किती व्यापकता आहे. म्हणून हा विषय तुकाराम महाराजांनी प्रथम चरणात हरे
किती वर्णन आलं बघ. हा प्रत्येक चरणाला डबल चाल लावायची बरं का, मस्त अगदी. हा तेव्हा आपलं काय नाही वेळेत तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा म्हणून तुकाराम महाराज सांगतात, अनंत ब्रह्मांडे, ब्रह्मांडाचा अंत नाही, एकच ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड. तुकाराम महाराजांना माहिती होते की अनंत ब्रह्मांड त्याची व्यापकता किती असेल, पण त्याच्याही पेक्षा परमात्म्याची निरपेक्ष व्यापकता आहे. आणि या ब्रह्मांडाची व्यापकता कशी, सापेक्षता बघा, आणि हे परमात्म्याची व्यापकता निरपेक्षता. याचं यजुर्वेदामध्ये वर्णन आलंय बघा. यजुर्वेद, येनेक्षते शृणोतिदं जिग्रति व्याकरोति च स्वात्व स्वात्व विजानाति तत्प्रज्ञान मुदीरितम. बघा वेद सांगतात स्वतः की असा जो परमात्मा आहे, असं जे परमात्म्याचं जे स्वरूप आहे, हे त्याचं जर वर्णन करायचं म्हटलं वाणीने करता येत नाही. त्याचं एक असं स्वरूप आहे, नित्य स्वरूप, की एक रूप असलेलं जे स्वरूप आहे तिथं वाणी पोहोचू शकत नाही. वाणीने काय बोलणार तुम्ही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मण विद्वान न बिभेती कदाचनेती. म्हणून वाणी मागे फिरती, कारण वाणी जी आहे या वाणीमध्ये परत प्रकार, वैखरी वाणी, वैखरी वाणी ही स्थूल देहाची, मध्यम वाणी ही सूक्ष्म देहाची. म्हणून आपल्याला चिंतन करत असताना आपली जर वैखरी वाणी जर थकली, कंटाळा आला समजा, तर आपल्याला मध्यम वाणीने चिंतन करता येतं भगवंताचं. झोपल्या झोपल्या साधू पुरुष आहे आणि त्याला अशक्त शरीर झाले, शरीराचा धर्म आहे, अशक्त होणारच. हा मग अशक्त झालेल्या शरीराला तोंड सुद्धा उघडत नाही, बोलता येत नाही, जेवण सुद्धा बंद झालं. मग अशा वेळेला तो साधू काय करत असतो, मध्यम वाणी चालू करीत असतो. मध्यम वाणी ही सूक्ष्म देहाची मध्यम वाणी, आणि मध्यम वाणीने चिंतन सुरू होत असतं. असं चिंतन भीष्माचार्याने केलं होतं. उदाहरण त्याला, भीष्माचार्य ज्या वेळेला शरपंजरी पडले होते, 58 दिवस होते ते. किती? 58 दिवस. हो 58 दिवस हा पडून राहायचं, काही न खाता. सोपी गोष्ट आहे का? फक्त एकच वेळेला पाणी घेतलं अर्जुनाच्या हाताने, जलपान करावं लागलं. कशामुळे? कारण गंगेला आणावं लागलं. दुर्योधन मग सोन्याच्या ताटामध्ये घेऊन आलता, पात्रामध्ये पाणी सुगंधित. पण भीष्माचार्याने सांगितलं नाही, तसं नसतं घेता येत. या वेळेला हे पाणी मला चालत नाही, माझी शय्या कोणती, माझा विचार करतो, हे पाणी कशाला आणलं, धातू मधलं पाणी मला चालत नाही. मग अर्जुनाकडे पाहिलं, सांगितलं अर्जुना, अरे पाणी देण्याचं काम कर मला शेवटला तरी. आणि मग डोळेच भरू ना, विठ्ठल असं होतं बघ कधी मध्ये. काय आता असं काय, तर काय झालं,
अर्जुनाकडे पाहिल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, पितामह खरंच तुमची इच्छा पूर्ण करणार. अर्जुनाने काय केलं, बाण सोडलं आणि ते बाण सोडल्यानंतर आतून जे पाणी आलं ते कोणतं होतं, गंगा. गंगा तीर्थ आरूढ झालं, अर्जुनाच्या बाणाबरोबर वरती आलं आणि भीष्माचार्याच्या मुखामध्ये ते तीर्थ पडलं. भगवंताचे चरण रज, भगवंताच्या चरणापासून आलेली गंगा आणि भीष्माचार्याच्या मुखामध्ये आली. तेवढंच जलपान केलं त्याने, परत मात्र काहीच नाही. मग निराहार राहिल्यानंतर वाणी कशी काय चाललो, वाणी बंद पडली ना. बंद पडल्याच्या नंतर वाणी काय झालं आता, मग भगवंताचं चिंतन करायचं थांबलं. पण भीष्माचार्याने मध्यम वाणीने चिंतन सुरू केलं. ऐका त्याचा श्लोक आता. शरतल्पगतो भीष्म शाम्यानेव हुताशिनः मां ध्याती पुरुष व्याघ्रस ततो मे तद्गतम मनः. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, पांडवांनो, पितामह भीष्मजी आहेत, माझं वैखरीन वाणीचं चिंतन न सोडून देता मध्यम वाणीने चिंतन करतात आणि त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल. शेवटला त्यांना दर्शन द्यावं लागेल, म्हणून श्रीकृष्णाला यावं लागलं. विठाल म्हणून भगवान परमात्म्याचं चिंतन आपण वैखरी वाणी जरी थकली तरी तसं काही नसतं. आपल्याला जरी वाटतं आता परमार्थ करता येत नाही, आम्ही थकलोत हो, नाही तर काय पळाला असतो, काय उड्या मारल्या असत्या, तसं काही नसतं. उड्या मारायची गरज नाही, काय नाही. जोपर्यंत तारुण्य तोपर्यंत मारा उड्या, पण ज्या वेळेला समजा तारुण्य संपलं, नाही उडी मारता येणार, मग तुम्ही मध्यम वाणीने चिंतन करू शकता. आणि वैखरी वाणीला बोलण्यामध्ये वेळ जातो, पण मध्यम वाणीला काहीच काम नसतं. इकडे स्वयंपाक करताना सुद्धा मध्यम वाणी मोकळी असते बघा. म्हणून मध्यम वाणीने चिंतन करता येतं. अशा प्रकारे भगवान परमात्म्याची व्यापकता तुकाराम महाराज सांगतात. येणे क्षते शृणोतीदम. जे आपण कानाने ऐकतो, जे डोळ्याने पाहतो, हे जरी आपल्याला व्यापक वाटत असलं, मोठं वाटत असलं, पण ते सापेक्ष व्यापकता येते. आणि परमात्म्याची व्यापकता कशी आहे, निरपेक्ष व्यापकता आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अनंत शब्द वापरला. अनंत ब्रह्मांडे उदरी, असे सापेक्ष व्यापक असलेले जे अनंत ब्रह्मांड त्या परमात्म्याच्या उदरामध्ये येत. मग ते परमात्म्याचं स्वरूप किती मोठं असेल. अशा प्रकारे हाच परमात्मा बालक नंदा घरी, तो बालक होऊन नंद बाबाच्या घरी बालकाच्या रूपाने आलेला आहे. विठाल बालक रूपाने आलेला हा परमात्मा. तुकाराम महाराज सांगतात, अनंत ब्रह्मांड ज्याने हृदयामध्ये साठवले, ज्याच्या हृदयामध्ये आहेत, आणि अनंत ब्रह्मांडाचं दर्शन आपल्या भक्ताला सुरुवातीला आपल्या आईला दाखवलं भगवंताने. यशोदा बा, यशोदेला ज्या वेळेला यशोदेने सांगितलं, बाळा अरे माती खातोस का म्हणे तू. माती खाल्ली वाटतं. बळराम दादा सांगतात, तोंड उघड. कारण माती खाण्याचं कारणही तेच सांगितलं, कारण ही पृथ्वी ही जी आहे आपली माता आहे. आणि ते मृत्तिका ज्या वेळेला मुखामध्ये घेतली भगवंताने, त्यावेळेला तिचा स्वीकार केला की आता आपल्याला याच्यावरती काय करायचंय, लीला करायच्या, भरपूर दैत्याचा बोजा कमी करायचा आहे. म्हणून तिला आपल्या पोटामध्ये घेतलं सुरू भगवंताने, आपल्या जवळ घेतलं बघ. आणि यशोदेने सांगितलं, तोंड उघडून पहा, तोंड उघडून दाखव. आणि ज्या वेळेला भगवंताने तोंड उघडलं त्यावेळेला काय झालं, भुवने त्या पोटी 14 देखी, 14 भुवन तिला दिसले भगवंताच्या नुसत्या मुखामध्ये. आणि तिला एवढं पाहण्याची दृष्टी कशी काय मिळाली असेल, भगवंताने तिला दिव्य दृष्टी दिली. तेवढ्या दिव्य दृष्टी. कारण असं असतं, दिव्य स्वरूप दाखवायचं म्हटलं त्याला दृष्टी पण तशीच देवाय.
आणि असंच विश्वरूप अर्जुनाला दाखवत असताना भगवंताने अर्जुनाला दृष्टी देण्याच्या अगोदरच दाखवलं होतं. पण अर्जुनने सांगितलं, भगवंता काय म्हणे, असं कसं काय केलं तुम्ही? अहो मला एवढं तुम्ही रूप दाखवलं पण दृष्टी दिली नाही ना अगोदर, आणि या चर्मचक्षुने मी तुम्हाला कसं काय पाहू शकेल? माऊली वर्णन करतात त्याचं, दिव्यम ददामि ते चक्षुम. माऊली वर्णन करतात, आतेंद्रिय मनोने व्यवस्थिले, केवळ ज्ञान दृष्टीची भागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षु पुढे दाविले, मी कैसेनी देखील. बघा काय माऊलीचे शब्द आहेत. माऊली स्वतः असं सांगतात की आतेंद्रिय, जे इंद्रियाला गोचर न होणार, जे डोळ्याला न दिसणार, वाणीने वर्णन करता येत नाही, मनाने चिंतन करता येत नाही, असं असलेलं स्वरूप, आणि तुम्ही मला माझ्या या डोळ्याला दाखवतात, चांबड्याच्या डोळ्याला कसं काय दिसत नाही? म्हणून त्याला काय, त्याला दिव्य दृष्टी पाहिजे. म्हणून भगवंतानी सांगितलं, अर्जुना अरे खरे म्हणे बरं का तुझं काय म्हणे, प्रेमाच्या भरामध्ये विसरूनच गेलो म्हणे मी, प्रेम, आणि त्या प्रेमामुळे मी विसरून गेलो, तुला दृष्टी द्यायच्या अगोदरच मी माझं रूप प्रगट केलं, दिव्य रूप करून. हे कसं काय झालं? अरे म्हणे प्रेमामुळं झालंय, प्रेम, अति प्रेम असल्यामुळं त्या प्रेमाच्या भरामध्ये मी भुलूनच गेलो म्हणे, आणि तुला दृष्टी द्यायचं राहिलं आणि अगोदरच दाखवलं. मग अर्जुनाच्या लक्षात आलं, खरे प्रेमाची ही सीमा किती मोठी असते सांगता येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, यशोदेला भगवंताने अनंत ब्रह्मांड आणि आपल्या मुखामध्ये दाखवले हो, दिव्य दृष्टी दिली होती. पण यशोदा कसं तरी झाली, कासावीस झाली यशोदा. भगवंताच्या लक्षात आलं, आपल्या भक्ताला जर त्रास झाला काय उपयोग आहे? मग आता आपल्याला खरं प्रेम सुख द्यायचं, यांनी वरदान मागितलेलं आहे. भगवंतानी लगेच ती दृष्टी काढून घेतली आणि आपल्या मुखातलं जे आहे ते दिसायचं बंद झालं तिला. आणि मग यशोदेने परत कडेवर घेतलं, सांगितलं बाळा काय बघा, परत ती खऱ्या प्रेमामध्ये आली परत, असं असतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांना सांगायचं, हरी हा बालक नंदा घरी, बालकाच्या रूपाने नंदाच्या घरी. मग तुकाराम महाराज म्हणले, बघा त्याचं नवल, बघा त्याचं नवल, का ते अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, आणि यशोदेला ज्याने हे ब्रह्मांड दाखवले, दर्शन घडवलं, आणि तोच आता काय बालक म्हणून नंदाच्या घरी आहे. बघा त्याचं नवल, दुसरं चरण, नवल केवढे केवढे, Thank you.
तुकाराम महाराज सांगतात नवल आहे. नवल केवढं केवढं नवल आहे. हे अनंत ब्रह्मांड ज्याने उदरामध्ये साठवली आणि बालक म्हणून नंदाच्या घरी आलेला आहे. हे नवल झालं. कसं काय नवल झालं? कारण हे नवल याच्यामुळे झालं, भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवंत हे नवल करतो. बघ, म्हणून भगवंत सांगतात माझ्या भक्ताला मी लवकर माझ्या स्वरूपामध्ये घेत नाही. थोडं आभेदून भेद ठेवीत असतात भगवंत. ऐका वर्णन, भागवतामध्ये वर्णन करतात. देखो निया निज भक्तासी, देव धाके निज मानसी, हा जरी मजसी आला ऐक्यासी, तरी प्रीती कोणासी करावी. बघा काय नाथ महाराजांनी लिहून ठेवले. म्हणजे भागवतातला श्लोकाचाच अनुवाद नाथ महाराज करतात की भगवंत आपल्या भक्ताला पाहून विचार करतात की या भक्ताला जर आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतलं तर मला प्रेम नावाची वस्तू जी आहे, भगवंताचा आवडती वस्तू म्हणजे कोणतं? प्रेम. आणि हे प्रेम नावाची जी माझ्या जवळची वस्तू आहे आणि मला जर प्रेमाची जर भूक लागली तर मी आता कोणाकडे जाऊ? म्हणून जो अति भगवंतावर जो प्रेम करणारा भक्त असतो त्याला भगवंत आपल्या स्वरूपामध्ये लवकर मिळवू देत नाही. का? कारण ते जर मिळून घेतलं तर प्रेम करण्याची वस्तू संपून जाईल ही भगवंताला भीती असते. विठ्ठल आता तुकाराम महाराजांनी शब्द काय वापरला इथं बघा बरं का. अभेदुनी भेद राखी, अभेदुनी भेद राखी, वाढावया जरी प्रेम सुख, अभेदुनी भेद राखीला, वाढावया जरी प्रेम सुख, वाढावया जरी प्रेम सुख, बरोबर प्रमाण. आभेदुनी भेद राखीला अंगी. आभेदून भेद शिल्लक ठेवला याला म्हणायचं कल्पित भेद आणि वास्तव अभेद. वास्तव अभेद आणि कल्पित भेद म्हणून असा भेद संतांमध्ये आणि भगवंतामधल्या हा कोणता भेद असतो? कल्पित भेद असतो. आणि सामान्य जीव आणि भगवंत याच्यामध्ये वास्तव भेद असतो. आणि भक्त भगवत, भक्त संत आणि भगवंत यांच्यातला भेद कसा असतो? कल्पित भेद असतो. हे लक्षात घ्या. आणि वास्तव भेद सुद्धा हा देहाच्या रूपाने असतो. कर्मगतीमुळे तो दूर दूर असतो भगवंतापासून. आणि जे संत भक्त असतात म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत से भावे, आसो ठावे सकळा. म्हणून तुकाराम महाराज सांगतात असा कल्पित असलेला भेद आणि वास्तव अभेद संबंध ज्या भक्ताबद्दल भगवंताने निर्माण केला हे भगवंताचं काय? नवल आहे. हे भगवंताचं काय? नवल आहे. त्याच्या पुढे तुकाराम महाराजांनी शब्द वापरला नकळे कानोबाचे कोडे. भगवंताचं कोड कोणालाच कळत नाही. तिथं आपल्याला काय सांगता येईल? हा मग काय कोड आहे याच्यामध्ये हे भगवंतालाच माहिती आहे. विठ्ठल कारण तुकाराम महाराज सांगतात न कळे आम्हाला कळत नाही
मला आपल्यासारख्या सामान्यात काय कळतंय. म्हणून भगवंताचं कोड कोणालाच कळू शकत नाही का, कारण तो सर्वज्ञ, आपण अल्पज्ञ. भगवंताने आपल्याला बुद्धीमध्ये दिलेलं ज्ञान ते सुद्धा भगवंताने दिलेलं असतं. असं असतं बघ. म्हणून आपण जे बोलतो, आपण जे अभ्यास करतो, आपण जे चिंतन करतो, हे भगवंताने आपल्या बुद्धीमध्ये दिलेलं स्मरण असतं. बघा, भगवंतच आपल्याला बोलून घेत असतो. माऊली बोलतात स्वतः, देखिले नि पदार्थे आठवणी दे माते, ते स्मृतिगामी येथे त्रिशुद्धिगा. म्हणजे आपल्याला समजा एखाद्या अभंगाचं आठवण झाली, ओवीची आठवण झाली, तर हे आपलं काही नसतं. हे काय असतं, भगवंतच त्याला ते बरोबर बुद्धीमध्ये तसं स्फुरण देत असतात. म्हणून तसा अभिमान कधी, चाल जरी गायची असेल तरी गायनाचा अभिमान होऊ द्यायचा नाही. आता इथं कुणाला नाही अभिमान, तसं म्हणजे शक्यच नाही. परंतु काय असतं की चाल जरी आठवायची असेल, त्याच्यामधला जो मधुरपणा असतो, हे सुद्धा भगवंताचं देणगी असते बरं का. भगवंताची देणगी असते. आणि ही भगवंताची देणगी जेव्हा प्राप्त होत असती, तेव्हा ही देणगी भगवंताला समर्पित करायची. का, भगवंताने दिलेलं आहे त्याचं असल्यामुळे त्यालाच अर्पण करायचं. विठ्ठल भगवंताने आपल्याला मधुर आवाज दिलेला आहे भगवंताचं गीत गाण्यासाठी. त्याचा उपयोग भगवंताचं गीत गाण्यासाठी करा. आता एखादा म्हणा आमची लई इच्छा आहे हो, पण आम्हाला आवाजन काही मिळच बसत नाही, माझ्यासारखाच आवाज समजा बेसूर. मग त्यावेळेला त्या माणसाने काय करायचं, मग ते म्हटले काय करा बघा, नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदलासे स्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. म्हणून जसं येईल तसं रामकृष्ण म्हणा. त्याच्याहून भगवंत भुकेलेला नाही. नसेल स्वर येत, नसेल येत. म्हणून आम्ही लहान असताना गुरामाग एक बाबा होते, ते मोठ्याने अभंग म्हणायचे, मोठ्याने कीर्तन सांगायचे. ते म्हणले आपल्याला कोण आडवेल, आता इथं सूर गेलाय तो बंद, आता तालातून गेलं बंद कर. ते भजनात म्हणायचे, पण भजनी म्हणले हे ताल स्वरात बसत नाही, बस गप्प बसा. ते म्हणले आता आपल्याला गप्प बसा असं कुणीच म्हणणार नाही, असं गायन कुठं करावं. मग आम्ही मुलं असायचं शेतामध्ये, गाया वळायला. आमच्याकडे डोंगर भाग बीड जिल्ह्यामध्ये, गाया सोडून द्यायच्या. मग ते बाबा म्हणायचे या अभंग ऐकायला बाळांनो, मला आवड. मग जायचं की ते लगेच तिथं काही उंच स्वरात म्हणायचे, तिथं काही बंधन आहे का काही. बघा सत शिकले मावशी आहे काही कुठे. मग भगवंताचं गुण गायचे, अभंग म्हणायचे, चाली म्हणायचे. आणि त्यावेळेला म्हणले आता मुलांनो आपल्याला कोण म्हणून आता स्वर गेला आणि ताल गेला, आरडा तुम्ही बी. आम्ही आरडायचो जेवढं म्हणता येत तेवढं. बघ असं असतं. म्हणून ते म्हणायचे भगवंताला तसं काही नसतं. आपलं प्रेमाने फक्त त्याला आळवणं ही भगवंताची आवड. तिकडूनच सत शिकलं बघा माणूस. आचार्य म्हणले महाराज बोलतात ते काय कुठं नाही, स्वयंपाकात आवरत आलेला आहे. तेव्हा याप्रमाणे नवल आहे महाराज. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. कानोबाचं कोड कोणालाच कळत नाही. आणि भगवंताचा अंत, भगवंताच्या स्वरूपाचा विचार आपण करू शकत नाही. फक्त भगवंत जशी बुद्धी देतील तसं आपण बोलायचं. विठ्ठल त्याच्या पुढे तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं 3ऱ्या चरणामध्ये.
थोडा वेळ राहिला बरं का आपला. थोडं ऊन असल्यामुळे उन्हाचं आपल्याला काय नाही, मस्त सावली आहे परत बसायला. तेव्हा सावकाश जेवण करायचं सर्वांनी, काय अडचण नाही. भागवताचा प्रसाद आहे हा. सोमवार जरी असला तुम्हाला तरी आत्ता जेवायला काहीच अडचण नाही, काही दोष नाही त्याच्यामध्ये. फक्त संध्याकाळच्याला असं बनवून खाऊ नका काही, खिचडी म्हणा असलं काही, म्हणजे काय होईल खरा सोमवार घडणे आपल्याला असं असतं. नाही तर मग खरी एकादशी खरा सोमवार आपल्याला घडायला पाहिजे. कसं असतं, आपण आता 7 दिवस आता खरं तर कसं आहे बघा, भागवत ऐकायचं म्हटल्यानंतर सांगणारा आणि ऐकणाराने एकच टाईम जेवावं लागतं, असं वर्णन आहे त्याचं. पण आता मी सांगत नाही शक्यतो, ऐकणाऱ्याला कधीच सांगत नाही. का मग त्याने काय महाराज काही बी आपलं खाण्याचं तुझं काय, म्हणून 3 टाईम खाल्लं तरी पण ऐका, 3 टाईम खा पण भागवत ऐकायला या म्हणून कोणाला सांगत नसतो मी कधी असं उपवास कारण काय करा, फक्त शक्य होईल ते बघा, नाही झालं तर काय नसतं. अहो एका माणसाने तसंच केलं महाराज, माझ्याबरोबर पंगत होती, चांगले पदार्थ होते खायला, खूप जेवला माणूस. ते म्हणे महाराज आता जेवणारच नाही मी, उद्याच तुमच्याबरोबर, तुम्ही जिथं जाता तिथं जेवायला येणार. म्हणलं चालतं. आणि रात्री 11 वाजता लागलं ना तळमळ करायला, भूक लागली पोटात. पत्नी झोपलेली होती, ती म्हणे अरे का उठून म्हणे काहीतरी खायला दे मला, लय भूक लागली. पत्नी म्हणजे कशाला नादाला लागतं महाराजांच्या, आपलं तितक्या पुरतं नमस्कार करा, तितक्या पुरतं कीर्तन नाही का, लय जवळ नका जाऊ त्यांच्या. काय हे चाललंय ती बी जाईन उगा दवाखान्यात घालताना पैसे, तसं नादी नका लागत जाऊ महाराजांच्या. मग ती बाई म्हणली महाराज आमच्या मालक जरी आले दुसरं खाण्याचं सांगू नका त्यांना. काय म्हणले, ते लागले होते आजारी पडायला. म्हणलं बरं तसं. मग तेव्हापासून मी कधी कोणालाच म्हणत नाही आता एवढं खा तेवढं का. फक्त सोमवार व्रत मोडू नये तुमचं, म्हणून सांगायचं की या 1 टायमाला जेवल्यानंतर परत दुसऱ्या वेळेला बघा सत शिकले आहे का, काही खोटं आहे का, की म्हणून शिजवलेलं काही खाऊ नये. टाळकरीने सुद्धा साक्ष दिली महाराज. आणि म्हणून असं आहे की केळी म्हणा, बाकीचे फळं, किंवा आपल्याला समजा कार्पेटचे नाही फळं खाऊ वाटली, आपल्या कैऱ्या खायच्या कडाकड. त्यामुळे अजून जर नाही पिकल्या काही होत नाही त्यांनी. असं असतं, गावरान खाद्य असतं ते. आणि म्हणून अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी हे सांगितलं की भगवान परमात्मा कशा प्रकारे त्या प्रेमामुळे भगवंतानी काय केलं हे त्याचे नवले पहा. म्हणून पृथ्वी जेने तृप्त केली, पृथ्वीला तृप्त करणारा परमात्मा. या पृथ्वीवरती किती प्राणी आहेत त्याचा अंत आहे का. आता फारच विषय निघायचा म्हणजे आपल्याला वेळ थोडा जाईल, धावतं सांगतो. आपल्याला प्रमाण ऐकायचे तर अजून 2 प्रमाण शिल्लक येतं. तर पृथ्वीला तृप्त करण्याचं काम भगवंताशिवाय कोणीच करू शकत नाही. पृथ्वीवरती किती प्राणी आहेत याचा अंत कोणालाच लागला नाही अजून. पृथ्वीचा अंत, पृथ्वीच्या वरती प्राणी किती याचा अंत कुणीच घेऊ शकत नाही. विज्ञानाला सुद्धा त्याचा अंत घेता येत नाही. ब्रह्मस्तंभ पर्यंतम, हे भगवंताने निर्माण केलेलं जी सृष्टी आहे या सृष्टीचा अंत आपल्याला घेता येत नाही. किती प्राणी आहेत, किती कर्मांनी बांधलेले आहेत, आणि प्रत्येक प्राण्याची उपजीविकेची व्यवस्था भगवंताने केली. बघा ताई, नुसती उपजीविकेची नाही तर त्यांना जन्म घालून सुरक्षित ठेवायचं, त्याला सुरक्षित त्याला जन्माला यायचं त्यांनी. त्याला परत आई वडिलांनी प्रेमाने त्याचं पालन केलं पाहिजे. हे भगवंतानी त्यांच्यामध्ये जिव्हाळा, माया तयार करून दिली. सर्व भगवंताचं आहे बरं काही सगळं. आणि परत त्यांना मोठं शिक्षण शिकवण्याचं काम भगवंतानी त्या आईवडिलाकडून बुद्धी दिली. कारण आईवडिलांनी त्या मुलाला शिक्षण द्यावं संस्कारासाठी. ज्या वेळेला मोठा होईल त्यावेळेला संस्काराला सुरुवात होत असते. लई लहानपणी संस्काराची गरज नाही, त्याला लहान बाळ असते, ते देवरूप असतं. पण ज्या वेळेला 5 वर्षाच्या पुढं वय होतं त्याचं, त्यावेळेला मात्र त्याला शिक्षण द्यावं असं. म्हणून माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठिता, की आई आणि वडिलांनी जर त्याला योग्य शिक्षण नाही दिलं तर आई शत्रूप्रमाणे असते त्याची आणि वडील वैर्याप्रमाणे असतो. म्हणून मुलांना त्याचं
चांगले संस्कार जीवनामध्ये लागण्यासाठी वरचे पितरांना सुद्धा आनंद होईल असं शिक्षण देण्याची जबाबदारी आई वडिलांची. विठ्ठल असं वर्णन. आणि म्हणून तुकाराम महाराज हे सांगतात, पृथ्वी जे तृप्त केली तो तृप्त करणारा आहे का, तर तो समर्थ आहे. विष्णू पुराणातला एक श्लोक आहे का आता, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम गतिम गतिम, की जो उत्पन्न करणार आहे, पालन करणार आहे आणि संहार करायचं सूत्र त्याच्याच हातात आहे. तिथं दुसऱ्याचं काही चालत नाही. असा जो परमात्मा आहे पृथ्वीला तृप्त करणारा. भरपूर प्रमाण आहे, पण आता आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं. त्याशी यशोदा भोजन घाली, यशोदेच्या हाताने तो जेवतोय हो. सर्व जगाला जेव घालणारा परमात्मा, पण तो यशोदेकडे जेवण मागतो, रडत जातो आणि यशोदेने लगेच त्याला जेवण द्यायचं. बघ हे काय तुकाराम महाराज सांगतात, हे नवल नाही तर काय. सर्व जगाला जेव घालणारा तू आणि त्यालाच यशोदा जेव घालती. त्याला काय भूक लागत असेल का? काय गरज आहे? अहो सर्वांना तू जेव घालतोय, त्याला जेवायचं काय अडचण आहे. परंतु हे भगवंताचं काय नवल. मग त्याच्या पुढे तुकाराम महाराजांनी अजून एक उदाहरण दिलं. विश्वव्यापक असलेला कमलापती, पण त्याला गवळणी कडेवर धारण कर. विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, उदाहरण दिलं. आणि तुकाराम महाराजांनी एक असं उदाहरण दिलं शेवटच्या चरणामध्ये, लगेच म्हणायचं बरं का ते, कारण वेळ आपला संपलेला आहे. तुकाराम महाराज सांगतात की असा हा परमात्मा कसा आहे, नटधारी. नटधारी असलेला निर्गुण, पण त्याने नट रूपवर जसा नट सजल्या जातो तसं भगवंताने अवतार धारण केलेला आहे. म्हणून तो लीला पुरुषोत्तम असल्यामुळे त्याला नटधारी म्हणतात.
हे उदाहरण दिलं तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे नटधारी, 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 तुका म्हणे याप्रमाणे आता ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू आपण. दहीहंडी महाराजांच्या हस्ते होईल. बाबांना म्हणलं होतं कीर्तन करा, निदान दहीहाटी तरी तुमच्या आता हो द्या, नाही तर बाबांचं कीर्तन ऐकायचं होतं आम्हाला. काय असते एक अधिकारानुरूप म्हणलं आले तर थोडं घशाला बी आराम मिळाला असता माझ्या, पण ते आले टायमाला आपल्याला आशीर्वाद द्यायला. त्यांच्या हस्ते आपल्याला दहीहंड्याचं प्रसाद मिळेल. आपल्याला माऊलीचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय
सर्व काळाखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी मागे स्नान तुका मागे करी विठ्ठल रखमाय ठोपा कुंडली गवदराई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय जागेवर 2 मिनिटं बसा सर्वांनी. सद्गुरु जोग महाराज बसलं तर बरं होईल. बसा जागेवर, बसा जागेवर. बसा पुरुष मंडळ जागेवर बसा. मंडप सोडून कोणीही जाऊ नका. बसा म्हणलं की बसावा दर्शनाला येत नाहीत. माणसं असं थोडं वेगळंच असते. प्रसाद वाटा म्हणलं तर बाकीच्यांनी सांगितलं ठेवून द्या. अरे वाटा ना प्रसाद. काल्याचा प्रसाद वाटूया बसल्या जागेवर. जागेवर वाटायचे. मुखामधून आपण काल्याचं कीर्तन ऐकलं. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. त्या परमात्म्याचं चिंतन 2 तास आपण या ठिकाणी ऐकलं. मला असं वाटतं 7ही दिवस तुम्ही या ठिकाणी आला. आपण सर्वजण येत होतो आणि आज कालाही झाला. या 7ही दिवसामध्ये 1 मिनिट सुद्धा महाराज पुढे गेले नाही. कुणी सांगावं इथं 1 मिनिटभर त्यांनी अधिक व्याख्यान केले? अजिबात नाही. 7 दिवसामध्ये वेळेला इतकी किंमत दिली. 1 क्षणभर सुद्धा ते वेळेच्या पुढे गेलेले नाहीत. कुणा करता तर या सर्वांच्या करता. खरं तर असं म्हटलंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आमच्याकडं 9ला कीर्तन झालं. कदाचित असं महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो की तिथं 12-1 बी व्हायची पाळी येत असते. कसलंच टायमाचं बंधन नसतं. काही काही कीर्तनकार तर असे ते वेळेला येतच नाही. उशिरा यायचं मग तिथून पुढे लांबवायचं. इतकं लांबवायचं की कटाळा येऊस तर टाळकऱ्यांनी निम्यार्जांनी खाली बसायचं, निघून जायचं. वेळेला टाइम इज मनी. वेळेला सुद्धा महत्व अतिशय द्यावं लागतं. प्रातस्मरणीय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आणि जोग महाराजांचे शिष्य बर का, मामासाहेब दांडेकर, ज्यांना सारा महाराष्ट्र मामा म्हणत होते, ते मामा रस्त्याने जरी चाललं तरी लोक घड्याळ बघायचे, मागं पुढं करायचे. ते म्हणायचे 4 वाजता मामा बरोबर खोमने वस्तीवर येतात. घड्याळ जर पुढे गेला असेल तर 4 लागायचे. इतके करेक्ट टायमाचे एवढे भोगते होते. तुम्हाला जे सांगायचे ते तेवढ्या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी केला आणि आपल्या सर्वांना त्यांच्या ज्ञानामृताने तृप्त करून टाकलं. खरंच महाराज द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. त्या कार्यक्रमाकरता आवर्जून या ठिकाणी देवरामबाबाही उपस्थित झाले. आणि मग अशी जी मंडळी असतात ना, बोलण्याचा परिणाम त्यांचा होत असतो. कारण ते वागतात तसे आणि मग बोलतात. सांगणाऱ्या माणसाला तुका म्हणे चाखुनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. एक टाइमच जेवतात ते. आता मी एक 7-8 वर्षापासून त्यांना पाहतोय. मग अगोदर मला नाही सांगता यायचं, पण 7-8 वर्षापासून एकच टाइम जेवण करतात. संध्याकाळी काहीच खायचं नाही. लईच आग्रह केला कोणी तर नारळाचं पाणी. त्यांनी सांगितलं आग्नेचा स्पर्श झालेलं खायचंच नाही. आम्हाला एका टायमाला जवळजवळ नाहीच म्हणलं तर 70 किलो साबुदाणा भिजाय घालावा लागतोय सोमवाराला. आणि वारकऱ्यांना तृप्त करावं लागतं. त्यांनी सांगितलं आणि सोमवार त्यांनी सांगितलं 12च्या आतच खरं सोडायचं तर त्याचं फल मिळतं. काय हरकत नाही महाराज, आम्ही प्रयत्न करू तुमच्यासारखं राहण्याचा.
आणि फराळ करायचंच नाही म्हणून त्यांनी सांगितलं, पण आम्ही थोडा थोडा करू म्हणावा लागेल. या पद्धतीने हा कार्यक्रमाचा या ठिकाणी शेवट. खरं तर शिवाजी महाराज असतील, त्यांचे बंधू असतील, बाप्पू, सगळं कुटुंब त्यांचं असेल बरं का. निस्ते शिवाजी महाराजां भावावर बी चालत नाही. घरामध्ये 2 महिला अशा आहेत, 7 दिवस एवढ्या माणसांशी त्यांचे एकरूपत आहे. कशालाच नाही म्हणायचं नाही. किती सीन येत असतो माणसाला माहिती. एक पाहुणा जर घरी आला आणि 2 दिवस राहण्याचा प्रयत्न केला तर कंटाळा येतो. आज 500-700 माणसं दररोज घरी येतात. शिवाजी महाराज असतील, बाप्पू असतील, हे बाहेर फिरत असतील, पण खरी जी कामाची जबाबदारी आहे ती त्या 2 मावल्यांच्यावर आहे. आणि त्या 2 मावल्यांनी सुद्धा तोच वसा हातात घेतला आणि प्रत्येकाला प्रत्येक वस्तू त्यांच्यापर्यंत पोचती का नाही याची काळजी घेतली. खरोखर त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडे. त्यांनी एवढं सांभाळून घेतलं आणि अतिशय असा सुंदर कार्यक्रम. शिवाजी महाराजांचा हा मित्र परिवार सगळा, आमचा केशव असेल, राहुल पाचपुते असतील, पुन्हा आणखीन बापूराया असेल, श्रीराम असेल, राजूदादा असेल, ही सगळी एक स्वतंत्र शिवाजी महाराजांनी तयार केलेली संघटना आहे. त्याच्यामध्ये दौंडवरून बाप्पू येतात, त्याच्यामध्ये खोरवडीहून आमचे चेअरमन रोज हजर आहेत बघा. ही जी संघटना आहे ही फार मोठी संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमामधून खरं तर या कार्यक्रमाची व्याप्ती असते. एक माणूस पैसा असेल तरी पैसा सगळ्या गोष्टी करत नाही, पण शिवाजी दादा तुमच्या खरं तर या कुशल मार्गदर्शनाचं हे फळ आहे. जी ही सगळी मंडळी इथं हजर आहेत जातीने आणि आपली खोमनी वस्ती, गाडेवाडी, शिंगाडवाडी तर सगळीच आहेत या माध्यमामधून. आणि आमचाही काळेवाडीचे सुदामदेव आमचे असतील, रोहिदास असेल, दिलेभाऊ आमचा आहे, आप्पाजीभाऊ आहेत. कुठे आहेत आप्पाजीभाऊ? आज नाही आले काय नो, आले असतील. ही सगळी मंडळी या माध्यमामधून येत आहात. आर्वीवरून आमच्या अंकल इथं, आबा इथं, चव्हाण भाऊ इथं, आपल्या बोरीवेलमधली सगळी मंडळी आहेत. ही सगळी खळदकर पाहुणं पहिल्यापासून उपस्थित आहेत. मी खरं 2 दिवस मी दांडी मारली पण ती हजर येतं. हे खरं प्रेम आहे बरं का. या प्रेमाच्या माध्यमामधून आणि खडकीवरून आपले रोज गणतात्या दररोज येत आहेत. बाप्पूंनी बी 2 दिवस हजेरी लावली बघा. मला फार बरं वाटलं बरं का बाप्पू. आणि 2 दिवस तुम्ही आला, खरोखर धन्यवाद आहेत. जगताप पाटील आहेत, आमचे भाऊ रोज आहेत, मेजर साहेब आहेत आणि ही सगळी म्हणली वाढायची व्यवस्था करतात हो. मलाही कधी कधी असं आश्चर्य वाटतं. आमचे रामदास बुवा व्यवसायाने इतके मग्न आहेत तरी तो व्यवसायातून वेळ काढून का होईना या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. सर्वांना द्यावं तेवढं धन्यवाद थोडंच आहे. आणि हा कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने शेवट आमचे तुकाराम बुवा आहेत या ठिकाणी. आणि महाराजांचं नाव थोडं विसरलो, संदीप महाराज बव्हाळ होतो आपण, पण माझ्या ध्यानातच नाही. 7 दिवस एकत्र राहिलो. आयला सुदामान कृष्ण किती दिवसांनी त्यांची गाठ पडली तरी ते म्हणले मित्र आहेत आम्ही. आणि आम्ही 7 दिवस एकाच खोलीत राहिलो. मी त्यांचं ध्यान, तर खरं त्यांचं आडनाव बव्हाळ असल्यामुळं मला बोहळ पडली. असा खेळ झाला. ते यावरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालेला आहे. आणखीन बरं का ऐका, एक सूचना महत्त्वाची देतो. 1 मे ते 8 मे या दरम्याने शास्त्री महाराजांचीच भागवत कथा अवचर मळ्यामध्ये आहे. आपले रामदास भाऊ आहेत आणि त्यांच्याकडं एकनाथ भाऊ आहेत, नवनाथ आहे, सगळे अवचर परिवार. तुम्ही सुद्धा त्याच्यात आला बरं का. नाही म्हणतात शिंगाडेवाडीत आहे आम्ही. सगळ्या अवचर परिवाराचा आहे कार्यक्रम आहे. अतिशय त्या ठिकाणी चांगला देखणा कार्यक्रम करण्याचं स्वप्न आम्ही सगळ्यांनी बाळगलेलं आहे. आणि शूटिंगवाले बघा 7 दिवस अतिशय छान अशी शूटिंग या ठिकाणी करतात. आता आमचं किती फोटो आले त्यात मला नाही माहिती अजून, पण आला असतील नक्की. आणि बाळूचं खऱ्या अर्थाने सर्वात महत्त्वाचं सेवा आहे बरं का. बाळू स्पीकर लावला ना की अतिशय गोड असा स्पीकर लावतो आणि शिवाय स्पीकरवाला असून भजने येतो, जातीने हजर असतो आणि अतिशय सुंदर अशी सेवा बाळूची या माध्यमामधून, मंडपाच्या माध्यमामधून सोय या ठिकाणी केलेली आहे बाळूनी. सर्वांना द्यावं तेवढं धन्यवाद थोडंच आहेत. आणि कार्यक्रम आपला संपलाय असं
मी जाहीर करतो. आणि सर्वांनी मात्र कुणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. महाराजांनी 2 तास सांगितलं. सोमवार सोडला तरी ते पुण्य, खरं तर दुपारात सोडावा लागतो. संध्याकाळी काहीतरी मग घ्या तुम्ही फराळाचं, पण दुपारी सर्वांनी एवढा मोठा भागवत कथेचा प्रसाद जर सोडून आपण जात असेल तर वर देवाला सुद्धा बरं वाटलं पाहिजे. म्हणून सर्वांनी हा प्रसाद घेऊनच या ठिकाणी जायचं असे महाडिक परिवाराच्या तर्फे मी आपणा सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण. महिलांनी बसा, पुरुषांनी बसायचं, फक्त वाढे बाजूला राहा. वाढ्यांनी